येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहे। त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे। चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर गेल्या 8 महिन्यांपासून चंद्रपूर लोकसभा जागा ही रिक्त आहे। अशा परिस्थितीत आता इथून पुढच्या निवडणुकीत कोण निवडणूक लढवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसंच विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या दोनही नेत्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। चंद्रपुरात दोनही बलाढ्य नेते आमने-सामने येण्याची शक्यता असून इथे चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे। नाही असं हे पक्षश्रेष्ठी जर म्हणत असतील तर नकार देण्याचं काही कारण नाही। शेवट पक्षांचा आदेश हा मान्य असतो, सर्वमान्य असतो। पक्षश्रेष्ठी म्हणले की तुम्हाला लढायचं आहे तसं लढून टाकू। पक्ष आदेश हा त्यांचा असतो, निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो आणि मला कुठेही उभं केलं तरी मी लढायला तयार आहे। म्हणजे त्या आदेश मानून पुढे जायचं आमचं निर्धार आहे। पक्ष जो आदेश देईल त्याला नाही म्हणणं हे काही कार्यकर्त्याचं लक्षण नसतं। मी एक कार्यकर्ता आहे, माझी इच्छा नाही, परंतु पक्ष जर मला आदेश देईल पण मात्र एक मनात खंत राहील की छत्रपती शिवाजी महाराजांची जी कार्य आता मी सुरू केली त्याच्या कार्यामध्ये खंड पडण्याची भीती वाटते। वाघनख 4-5 मेगा येणार आहे आणि तेव्हा मग मी नसेल तर योग्य नाही।